सावे आणि फलंदाज तुम्हाला चिराग पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क मध्ये ऋषभ गायकवाड. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. कंबालपडा अगेन्स्ट तिसगाव. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी, स्क्वेअर लेग, डाऊन दी बॉल. सावे पहिल्या चेंडूवरती बाद. आज मात्र कंबालपाडा संघामध्ये जागा मिळाली आणि वेळात वेळ काढून ॲडव्होकेट सर्वेश चौधरी तिसऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूने ऋषभ गायकवाड पारितोषिक. पहिल्या 3 बॉलवरती विकेट हॅट्रिक मिळवली तर हॅट्रिक आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्याकडून 50,000 आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. ऑन साइडला काऊ कॉर्नर, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ, गोलंदाज तयार. ऋषभ पुन्हा झेलची संधी, मिडॉलला फिल्डर, वन विकेट. लागोपाठचा दुसरा धक्का आणि आता तिसरी विकेट येते तर मिळतील 50,000. फार मोठी मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली तिसगावची. खरं तर गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती ऋषभच्या जेव्हा पारितोषिक अनाऊन्स केलं तेव्हा ती स्माईल आपल्याला पाहायला मिळाली. मात्र इकडे आमचे दादाही थोडे चिंतेत आहेत, कारण या चेंडूवरती जर विकेट आली तर 50,000 द्यावे लागणार आहेत. ऋषभ तयार, नवीन फलंदाज हरेश. अपील, इम्पॅक्ट इम्पॅक्ट ऑप्शनचा बाहेर, त्यामुळे अंपायर्स कडून नॉट आउट घोषित करण्यात आलेले. ओ, इथे रनआउटची संधी, फलंदाज बाद. हरेश आउट झाला पण त्याने विकेट हॅट्रिक घेऊ दिली नाही, त्यासाठी 1,000 रुपयांचं त्याला पारितोषिक. चला, खंबालपाडाही खुश. 49 वाचवले म्हणून 1,000 हरेशला. या हरेश, आपण मंचावरती, आमच्या मान्यवरांना जायचं लगेचच. हरेश या, आपण या. हरेश आलेला आपण दादांच्या शुभसे. मान्यवरांच्या खरं तर कडून मी हरेश मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांनी 49 वाचवले आणि 1,000 आता त्याच्याकडे जातील. अभिनंदन. बॅक टू द क्रिकेट. स्वयंला बॉटम हँडच्या सायनं लॉफ केलं चेंडूला. लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. उचलून थ्रो करतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळते 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो 2 या आकड्यावरती.
50,000 मिळणार होते तिसगावला. रिषभ गायकवाडला. आमदार तिसगावचेच आहेत, हॅट्रिक आमदार गणपत शेठ गायकवाड यांचा संघ आपण बघत आहोत तिसगाव. ऑन साइडला इथे आपण जर बघितलं तर मिळत असताना एकदम, आणि त्याचबरोबर स्कोर 3 वरती आपण बघतोय. प्रगतीपथावर असताना पहिलं षटक, ज्या षटकातील शेवटचा चेंडू. लॉफ केलाय, स्ट्रेट बॅटले डाऊन दी ग्राउंड. षटकार येतोय स्वयंचा बॅट मधून. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9-4-3. गौरव लॉंग ऑनला फिल्डर, मिड विकेटला फिल्डर, स्क्वेअर लेगला फिल्डर, लॉंग ऑफ आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. ओ सुपर शॉट. थांबला फिल्डर, का थांबला? द्या आता उत्तर. चौकार. सिद्धांत माळी यांचा. थँक्यू. धन्यवाद करणजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फलंदाज चिरागच्या बॅटमधनं. बघा या चेंडूवरती फलंदाजाला त्रिफलाचित बाद केला, यष्ट उडवल्या गोलंदाजानं. तर 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. बाउन्सर पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर गोशांकित क्षेत्रामध्ये 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा संधी असेल. येणाऱ्या चेंडूवरती त्रिफलाचित फलंदाजा बाद केला, यष्ट्या उडवल्या. तर 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावा नब्बलकेवरती 14 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा बाउन्सर. इथे क्षेत्ररक्षक आले होते. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार.
पुन्हा एकदा संधी असेल गोलंदाजाला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाजांना, तर 1000 रुपयाचं पारितोषिक माननीय आमदार गणपतदादा गायकवाड यांच्याकडनं. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, जेलची संधी होती इथे, चांगल्या रीतीनं चेंडू अडवण्यात येतोय. आणखी एकदा संधी असेल गोलंदाजाला, शेवटची संधी असेल, कारण पाहायला गेलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू फेकतोय गोलंदाज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. धावा धापलकावरती 19 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील गोलंदाज गौरव. यावेळेस मोठा फटका स्वयंच्या बॅटमधनं, चेंडू फेकून दिलाय सीमा पार, येतोय षटकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज ओमकार गायकवाड. फास्ट केलायचा थोडा चिसगाव संघ, फास्ट केला. जबरदस्त फटका, पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका, फलंदाज चिरागच्या बॅटमधनं चेंडू फेकून दिला सीमा पार, बिग हिट षटकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, चांगला फटका चिरागच्या बॅटमधनं, चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. धावा धापलकावरती 35 धावा. पहिल्या 2 चेंडू मध्ये पाहायला गेलं तर ओमकारनं धावा खर्च केल्यात, 10 धावा खर्च केल्यात. एक षटकार, एक चौकार ठोकलाय. फलंदाज चिरागनं चांगली फलंदाजी करतोय चिराग.
पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू जाईल सीमा पार. बघा लागोपाठ 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चिरागला संधी असेल, षटकार ठोकलाय. धावा धावपलकावरती 41. इथे मात्र बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावा धावपलकावरती पाहायला मिळतात 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला फटका चिरागचा लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक हितेश फेकी वेगाने केली होती. हितेशनं काही गरज नसताना ही फेकी केली होती. एक धाव इथे मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा धावपलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 43 धावा. 43 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. यावेळीच चांगला फटका, फलंदाज स्वयंच्या बॅटमधनं चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धाव्यांसाठी. चेंडू कधी हरवला किंवा फुटला तर चेंडू नवीनच दिला जाईल. षटक समाप्त झालाय. बघा जो पारितोषिक होता लागोपाठ 2 षटकारांचा तो आता मात्र नसणार आहे. बघा या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला तर 500 रुपये असतील. माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्याकडनं यावेळीस पहिला चेंडू, आक्रमक फटका, चेंडू गेला सीमा पार. येतोय षटकार. चिरागच्या बॅटमधनं मिळतात 500. गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी विजय गायकवाड. पहिल्या चेंडूवरती षटकार, धावा धावपलकावरती 51 धावा. 50 कंप्लीट. फुल्लर लेनचा चेंडू, चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू जाईल सीमा पार. चिरागच्या बॅटमधून आणखी एक चौकार. जर ट्रिपल अशी बाद केला तर 1000 रुपये असतील. इथे मात्र जबरदस्त फटका चिरागच्या बॅटमधनं. तिथे मात्र फलंदाज बाद होत आहेत जेल चिटच्या स्वरूपात.
चला चिरा घ्यायचं आहे, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लगेच आपण पारितोषिक देणार आहोत. स्लोवर वन चेंडू पिक केलाय, फेकून दिलाय, मयूरच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार, षटकार. त्रिफळाची बात केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकार आला मयूरच्या बॅटमॅननं, धावा 61. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, निर्धाव चेंडूची सांगता. त्रिफळाशीतला 1000 रुपये असतील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिडकावून दिलाय, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक रिषभ चेंडू काळी. पहिल्या सत्रामध्ये 62 धावांचं लक्ष असेल. चिंचवली संघाचे संगणक इथे उपस्थित झालेत. चला या आशेळी संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी, दोन्ही संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय विनंती अभिमन्यू चिकनकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल संपन्न झालाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कोणी जिंकलाय? चिंचवली संघानं. बघा आमचे मान्यवर सुशील शेठ साळवी ते उपस्थित झालेत. त्यांच्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहताय नांदिवली कोलीवाडा आयोजित कैलासवासी राकेश दादा ठोणे स्मृती चषक 2024. 61 धावा कुठल्या आहेत? 62 धावांचं लक्ष. बघा पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजानं हॅट्रिक संपादित केली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. माननीय आमदार हॅट्रिक आमदार गणपतदादा गायकवाड यांच्याकडनं. स्ट्रायकरवरती सागर गायकवाड, नॉन स्ट्रायकरवरती रिषभ. सलामीची जोडी 62 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो पहिल्या षटकात आणण्यासाठी. संदेश शेलार पहिल्या 3 चेंडूवरती फलंदाजानं बाद केले तर
पहिला चेंडू वाईड हाताळलाय. पारितोषिक असणार आहे पहिल्या 3 चेंडू मध्ये. विकेट हॅट्रिक संपादित केली गोलंदाजांना तर माननीय आमदार गणपत दादा गायकवाड यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू हवे ते एक धाव इथे मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये. पहिला चेंडू वाईड. लागोपाठ 2 षटकार ठोकले फलंदाजांना तर 2,000 रुपयाचं पारितोषिक मान्य आमदार गणपतदादा गायकवाड यांच्याकडनं. या षटकामध्येच यावेळी बॅकफुटला गेलाय जबरदस्त फटका सागरच्या बॅटमधनं. चेंडू जाधव वन बाउंड सीमा बार चौकार. पाहायला गेलं तर प्रामुख्याने पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. चालतं फिरतं ATM खुला केला गेलाय दोन्ही संघांसाठी. सागरसाठी हा चेंडू सोडून दिला, वेल्लप केलाय वाईड +1. बाईटच्या सहाय्याने ही एक धाव मिळते. 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती. 2 धावेंच्या मदतीनं धावा फलकावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. 62 धावांचा पाठलाग करत असताना तिसगाव संघाच्या इथे मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सागरनं. चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये अपयश येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. यावेळी जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आहेत, सुखी होणार नाहीये. फलंदाज होते बाद. सागर गायकवाडच्या स्वरूपात लागतोय पहिला. फलंदाज बाहेर होत आहेत. मोठा झटका, मोठा हादरा बसतोय तिसगाव संघाला. धावा धबलकावरती 8 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अनिकेत नवीन फलंदाज. पहिला चेंडू पुढे सरसावला आहे. फलोत्रमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथे धावचीतची संधी. फलंदाज होतोय बाद. धावचीतच्या स्वरूपात लागतो दुसरा झटका तिसगाव संघाला. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. रिषभच्या बॅटमधनं चेंडू चाललाय. डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू अडवण्यात येतोय. 2च धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेंच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा.
बघा पहिल्याच चेंडूवरती जर षटकार ठोकला फलंदाज हितेशनं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल मान्य आमदार गणपतदादा गायकवाड यांच्याकडनं. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू एक टप्पा घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव बदललाय. धावा धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळतात. अद्याप 17 चेंडू मध्ये 52 धावांची गरज असेल. मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज स्वयं खाडे. इथे मात्र जबरदस्त चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळतोय. फलंदाज होते बार हितेशच्या स्वरूपात. तिसरा झटका. पुन्हा एकदा फलंदाजाला जर त्रिपलाचित फलंदाज बाद केला या येणाऱ्या चेंडूवरती स्वयंना तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल मान्य आमदार गणपतदादा गायकवाड यांच्याकडनं. इथे चांगला फटका विजयच्या बॅटमधनं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फेकी होती. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजाला संधी असेल. त्रिपला चित केला फलंदाजाला. यष्ट्या उद्ध्वस्त केला फलंदाजाच्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल मान्य आमदार गणपतदादा गायकवाड यांच्याकडनं. यावेळी जबरदस्त फटका. रिषभच्या बॅटमधनं चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चिराग सुखी होणार नाहीये. फलंदाज होते बाद रिषभच्या स्वरूपात. नवीन फलंदाज लेग बाईटच्या सहाय्याने एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 12 धावा. गरज असेल इथून 13 चेंडू मध्ये 50 धावांची.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. गरज आता 12 चेंडू मध्ये 50 धावांची असेल. बारा चेंडू 50 धावांची गरज आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा कुठल्यात. तिसगाव संघानं 62 धावांचं लक्ष होतं. फास्ट केलायचं खांबालपाडा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. फास्ट केला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. मयूर मोठे. बघा 12 चेंडू मध्ये 50 धावा जर कुठल्या तिसगाव संघानं सामना जिंकला तर 10,000 रुपये पार असतील. माननीय आमदार गणपतदादा गायकवाड यांच्याकडनं. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चिराग. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडे फेकी केली होती. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. विजय गायकवाड एक चांगला फलंदाज आहे. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सामना टर्न करण्याची क्षमता नक्कीच विजय गायकवाड यांच्याकडे आहे. चांगली फलंदाजी करतायत. खूप वर्षाचा अनुभव. 11 चेंडू 48 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिडकावून दिलाय. झेलची संधी. क्षेत्ररक्षक स्वयं काढे. चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. धन्यवाद विजय. इथे झेलची संधी होती. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकानं झेल सोडलाय. निर्धाव चेंडूची सांगत होती. 9 चेंडू गरज 48 धावांची. 9 चेंडू मध्ये 8 षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. इथे चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. निर्धाव चेंडूची सांगता होते. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज मयूर मुठेनं. इथे बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. गरज 7 चेंडू मध्ये 48 धावांची. आता मात्र सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली क्षेत्ररक्षण करणारा संघ खांबालपाडा संघानं. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वयं काढे. चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. विपुलच्या स्वरूपात. चौकारासाठी 500 रुपये असतील या चेंडूवरती चौकार ठोकला तर. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू काळी. चिराग. चुकी होणार नाहीये. फलंदाज होते बाद.
फलंदाज साहिल साठी सुद्धा पारितोषिक असेल 500 रुपयाचा गणपत दादा गायकवाड यांच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगत होते. पुन्हा एकदा संधी असेल साहिलला. माननीय आमदार गणपत दादा गायकवाड यांच्याकडनं 500 रुपये असतील चौकारासाठी. बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडूला. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. धावा दोपलकावरती 15 धावा. 3 चेंडू 47 धावांची गरज. इथे चांगला फटका गौरवच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमा पार. वेगळी षटकार. असेल माननीय आमदार गणपतदादा गायकवाड यांच्याकडनं. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होते. एका चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा संधी असेल फलंदाज गौरवला. षटकार टोकला तर 500 रुपयाचा पारितोषिक मान्य आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्याकडनं. इथे मात्र चांगला फटका. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार.